माझ्याकडे करोडोंची आर्थिक गुंतवणूक येणार आहे परदेशातून, जी आपल्या इकडच्या उद्योजकांना त्यांचा धंदा वाढवायला मदत करणार आहे. अशी गोष्ट तुम्ही कधी ऐकली आहेत? एखादी व्यक्ती, कधी कधी तुमच्या अगदी जवळची व्यक्ती, तुमच्या ओळखीतली व्यक्ती तुमच्याकडे येऊन सांगते, अहो, परदेशातून करोडोंची गुंतवणूक येतेय, मोठे मोठे इन्व्हेस्टर्स तयार आहेत, सगळी कागदपत्र पूर्ण आहेत, फक्त फंड रिलीज होण्यासाठी थोडीशी फी भरायची आहे. आणि मग सुरुवात होते. कधी प्रोसेसिंग फी, कधी क्लिअरन्स फी, कधी टॅक्स, कधी लीगल चार्जेस, कधी बँकिंगचा खर्च. आणि प्रत्येक वेळी आश्वासन एकच, हे शेवटचे पैसे आहेत, त्याच्यानंतर करोडो रुपये आपल्या हातात येत आहेत. मित्रमंडळी, खरा गुंतवणूकदार तुमच्याकडून पैसे मागत नाही. लक्षात घ्या, तो तुमच्या व्यवसायाची तपासणी करतो, कागदपत्र पाहतो, तुमच्यावर काय काय जोखिमी आहेत त्या तपासतो आणि मग गुंतवणूक करतो. जर करोडोंची रक्कम देणारा माणूस स्वतःचे काही हजार किंवा काही लाख रुपये खर्च करू शकत नसेल, तर त्या व्यवहारात नक्कीच काहीतरी गंभीर गडबड असण्याची शक्यता असते. लक्षात ठेवा, कायम या गोष्टी लक्षात ठेवा. आधी पैसे द्या, मग मोठे पैसे मिळतील, हा फसवणुकीचा सर्वात जुना फॉर्म्युला आहे. जितकी मोठी स्वप्न दाखवली जातात, तितकी जास्त सावधगिरी बाळगा. कोणतीही रक्कम देण्यापूर्वी स्वतंत्र आर्थिक आणि कायदेशीर पडताळणी करा. जो माणूस तुम्हाला या सगळ्याबद्दल सांगतोय, त्या माणसाचं, त्या व्यक्तीचं किंवा त्या व्यक्तीच्या ओळखीच्या त्या सो कॉल्ड व्यक्तीचं पोलीस रेकॉर्ड चेक करा. कारण स्वप्न पाहण्यात काहीच गैर नाही, पण लक्षात ठेवा, स्वप्नांच्या नावाखाली आपली आयुष्यभराची कमाई गमावणं ही फार मोठी किंमत आहे हो. मी पाहिलंय, काही बायकांनी आपली घरं गहाण ठेवून अशा लोकांना पैसे दिलेत आणि मग रस्त्यावर आले आहेत. काही बायकांनी आपल्या गाड्या गहाण ठेवून अशा लोकांना पैसे दिलेत आणि त्याच्यानंतर त्यांच्या त्या गाड्या तर गेल्याच, त्यांचा धंदा डुबला. आणि अशा गोष्टी घडलेल्या मी पाहिल्यात माझ्या डोळ्यांनी. म्हणून वाईट वाटतं आणि म्हणून कळकळीने मी ही व्हिडिओ बनवते आहे. कृपा करा, हे ऐकत असाल तर जागरूक राहा, स्वतः वाचा, स्वतः तपासा आणि त्याच्यानंतर निर्णय घ्या. आणि तुमच्या परिचयामधलं कोणी जर का अशा ट्रॅपमध्ये फसत असेल, तर त्यांनाही वेळेवर जागं करा. माझ्याकरता नको, तुमच्या स्वतः करता, तुमच्या स्वतःच्या भविष्याकरता एवढं कृपा करून करा. कारण एकदा तुम्ही आयुष्याची पुंजी घालवलीत, तर ती पुन्हा तेवढी उभी करायला किती वर्ष आणि किती कष्ट लागतील, हे मी तुम्हाला सांगायला नको. ओके, धन्यवाद. आणि हो, हे जे मी सांगतेय कळकळीने, हे जर पटलं असेल, मनाला भिडलं असेल, तर नुसतं लाईक आणि सबस्क्राईब करू नका, तर तुमच्या प्रियजनांकडे या गोष्टी शेअर करा आणि त्यांना
पण सांगा की हा संदेश जास्तीत जास्ती लोकांपर्यंत पोचवा. धंदा करणं उत्तम आहे, स्वप्न पाहणं उत्तम आहे. स्वप्न पाहिल्याशिवाय धंदा मोठा नाही होत. धंद्याकरता भांडवल उभं करणं हेही योग्य आहे. पण अशा पद्धतीने जर कोणी भांडवल द्यायच्या गोष्टी करत असेल तर ते भांडवल नाहीये, तो तुमचा आत्मघात आहे. कृपा करून नका करू तो. ओके, धन्यवाद.